नमो नमः, नमस्कार, हॅलो एव्हरीवन. काही दिवसापासून आपले लेक्चर्स चालू नव्हते कारण माझी CSETची एक्झाम होती. पण आता एक्झाम झालेली आहे आणि आपण परत सिलेबसकडे वळूया. आणि मी परत तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्या चॅनलवर अटेंड करा व ते जॉईन करा, कारण त्याच्यावर मी फ्री नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर आता सिलेबसकडे वळूया. आणि आपला सिलेबस चालू होता व्यावहारिक शब्द. तर बघा, सेकंड पार्ट आहे व्यावहारिक शब्दस्तंभगह. तर याचं पण मी तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये सांगितलेलं आहे की याचं 3 मार्कासाठी येतं कंपल्सरी कंपल्सरी कंपल्सरी. मी पेपर पॅटर्नमध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे पेपर पॅटर्न. त्याची पण व्हिडिओ तुम्ही बघू शकतात माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर प्रथम स्तबक आहे वाद्यम. वाद्यम म्हणजे काय? तर वाद्यम म्हणजे असे इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये आपण गाऊन किंवा गाणे गातो किंवा लिरिक्स असते, तर त्याच्यामध्ये वाद्यांचा खूप मेन उपयोग होतो. तर बघा, याच्यामध्ये किंगणीचा उपयोग होतो. किंगणी म्हणजे काय असते? घुंगरू. वीणा विणा पण एक वाद्याचं रूप आहे. त्याच्या बघा इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे आणि तुम्ही गुगलला जाऊन पण सगळ्यांचे नाव बघून त्याचे इन्स्ट्रुमेंट बघू शकतात. शततंत्री हे पण एक वाद्य आहे. वेणुहू, बासरी, संवादिनी हे पण एक वाद्य आहे. तुर्यम, तुर्य म्हणजे तुतारी असते. तालह म्हणजे टाळ असतं. पनव म्हणजे ते छोटे ड्रम येतात वाजायचे, ते असतात. ढक्का म्हणजे डबल ड्रम असते, म्हणजे ते मोठा ड्रम असतो तो असतो. भेरी म्हणजे नगारा असतो. तर हे वाद्यमचे आहे रूप. हे तुम्हाला काय लर्न करायची गरज नाही. 2-3 वेळा फक्त वाचून घ्या आणि त्यांचे अर्थ तुम्हाला जर माहिती असेल व तुम्ही जर गुगलला त्याचे फोटो बघून घ्याल ना, तर तुम्हाला समजून जाईल. आता सेकंड आहे नाट्यम. नाट्यम म्हणजे नाट्यात होणारे सगळे उपयोग केलेले, म्हणजे सगळ्यांनी काय काय शब्द याच्यात दिलेले आहे. जसे की संहिता. संहिता म्हणजे काय? तर कथा. कोणत्या पण कार्यक्रम किंवा कोणतीही गोष्ट जर आपल्याला समजायची असेल त्याच्यामध्ये कथा इम्पॉर्टंट असतं, म्हणजे संहिता. उत्कर्ष बिंदू म्हणजे क्लायमॅक्स. कोणता एक क्लायमॅक्स येतो, म्हणजे तुम्ही असं समजू शकतात. बघा, एक काय काय पिक्चरमध्ये होतं की हिरोज विलन बनून जातो, असं काही क्लायमॅक्स होऊन जातो. तर त्या क्लायमॅक्सला उत्कर्ष बिंदू आपण संस्कृतमध्ये बोलत असतो. नृत्यनाट्यम म्हणजे जिथे नाच म्हणजे डान्स दाखवले जातात तिथे नृत्यनाट्यम. गीतिनाट्यम म्हणजे इंडियाज बेस्ट सिंगर असे काही काही असतात ते गीतिनाट्यम. रंगसूचना म्हणजे स्टेज डायरेक्शन, म्हणजे जिथेही प्रोग्राम होत असतील त्यातली जी डिझाईन केली असते, तिथे जे पण ऑर्गनायझेशन केलेलं असतं त्याला काय म्हणतात? रंगसूचना म्हणतात. कथावस्तू, जे पण कार्यक्रमाला लागणारे वस्तू आहेत त्यांना कथावस्तू म्हणतात. मज्जसज्जा म्हणजे स्टेज डिझाईन, तेच असतं ते की कशी प्रकारे आपण तयारी केलेली आहे. रंगशाला म्हणजे थिएटर, आपण पिक्चर बघायला जातो की नाही, ठीक आहे. सूत्रधार म्हणजे डायरेक्टर. कोणत्याही फिल्म किंवा कोणत्याही कार्यक्रमचा एक डायरेक्टर असतो, त्याला सूत्रधार म्हटलं जातं. आणि नेपथ्यगृह म्हणजे ते हिरो हिरोईन तयार होतात, त्या ग्रीन रूम म्हणतात, त्याला नेपथ्यगृह म्हणतात आपल्या संस्कृत लँग्वेजमध्ये. आता आहे तृतीय स्तबकः क्रीडा, ठीक आहे. चतुरंग म्हणजे चेस. मोक्षपटः म्हणजे स्नेक अँड लॅडर, हे तुम्हाला काय समजवण्याची तर गरज पडणारच नाहीये. कंदुक क्रीडा म्हणजे बॉलने खेळणे जाणारे खेळ. मल्ल क्रीडा म्हणजे रेसलिंग. युप क्रीडा म्हणजे मल्लखम. अक्ष क्रीडा म्हणजे जे आपण डाईजने खेळतो ना ते वाले गेम, त्याने अक्ष क्रीडा म्हणतात. अश्वारोहणम म्हणजे हॉर्स रायडिंग. लक्ष्मवेधनम म्हणजे आर्ची. जलतरणम म्हणजे पोहणे. नौकानयम म्हणजे की रोविंग, ठीक आहे. चतुर्थ स्तबक शिक्षण. अधिष्ठाता म्हणजे व्याख्यान देणारे, तुमचे टीचर्स, तुमचे प्रिन्सिपल, ठीक आहे. स्थानक पदवी म्हणजे कोणती ग्रॅज्युएशन डिग्री. विद्वत सभा म्हणजे जे पण विद्वान लोक असतात त्याची सभा, त्याला म्हणतात विद्वत सभा. ज्ञान रचनावाद म्हणजे तुम्हाला जो पण ज्ञान देतो त्याला ज्ञान रचनावाद म्हणतात. शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप. मूल्यांकनम, तुम्ही कोणती असाइनमेंट देतात आपल्या स्कूल कॉलेजेसमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स भेटतात 10-20 मार्क्स, तर ते मूल्यांकनम म्हणतात त्याला. प्राच्यविद्या म्हणजे स्टडीज असतं. मग दूरस्थ शिक्षण म्हणजे दूरचं शिक्षण, म्हणजे तुम्ही दुसऱ्या गावातून जेव्हा दुसऱ्या गावात जातात अभ्यासाला त्याला म्हणतात दूरस्थ शिक्षण. स्वायत्तता म्हणजे स्वतंत्रता, इंडिपेंडंट. शोध निबंध म्हणजे रिसर्च पेपर. मग आहे पंचक स्तबक कला. माला ग्रंथ विकल्प म्हणजे काय? माला ग्रंथ विकल्प म्हणजे गार्लँड, ठीक आहे.
कर्णपत्रभंग म्हणजे जे फ्लावरने बनलेली कानातली, ठीक आहे. इंद्रजालम म्हणजे जादू, मॅजिक. हस्तलाघवम म्हणजे हाताने बनवलेली कला. सूपकर्म म्हणजे कुकिंग. तक्षणम म्हणजे वूड कार्विंग म्हणजे जे ही लाकडाने बनवलेली वस्तू असते त्याला म्हणतात तक्षणम. शुक सारिका प्रणानम, तुम्हाला माहितीच असेल की पोपट बोलतात, तर असेच थोडी ना बोलतात, त्यांनाही आपण शिकवतो, तर ही पण कला आहे. अक्षरमुष्टिका कथनम म्हणजे हातवारीने सांगायचे, म्हणजे जे पण बहिरे असतात, गुंगे असतात, त्यांना आपण हातवारीने सांगतो की बाई इथे आहे, असं आहे, ठीक आहे. त्यांना काय समजतं का म्हणून आपण त्यांना समजवतो, तर हातवारीने समजवतो. सूत्रकर्म म्हणजे एम्ब्रॉइड म्हणजे विणकाम असतं ना ते. कर्म म्हणजे भरतकाम, ज्याला म्हटलं स्पायनिंग यार्न, ठीक आहे. तर इथे आपलं व्यवहारिक शब्द संपलेला आहे. उद्यापासून आपण पद्य स्टार्ट करणार आहोत. द्वितीय मंडळचे हे दोघं पण इम्पॉर्टंट आहेत, चित्रशब्दक आणि व्यवहारिक शब्दक. त्याचं मी तुम्हाला सांगितलेलं की कशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन करायचं आहे, ते मी फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं. ते तुम्हाला बघणं खूप आवश्यक आहे. आणि पेपर पॅटर्नही मी ग्रुपला टाकणार आहे लवकरात लवकर, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन होणं आवश्यक आहे. जसं जास्तीत जण जॉईन राहणार त्याच्यामध्ये मी तसं तुम्हाला प्रोव्हाइड करणार. आणि चांगल्या सगळ्यांनी कमेंट करायचं आहे, विसरायचं नाही आहे. सगळ्यांनी अटेंडन्स आपली द्यायची आहे. तुम्ही कमेंट केला म्हणजे मला वाटलं की तुम्ही अटेंड राहिला आहे, ठीक आहे. आणि आपल्याला असंच एक एम ठेवायचं आहे की आपल्याला 90+ स्कोअर करायचं आहे. म्हणजे सगळे लेक्चर पहा, सगळे, आणि नोट्स पण बरोबर पहा, ठीक आहे. चॅनलला नक्कीच जॉईन व्हा. मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि पुढचा लेक्चर लवकरच येईल. चला मग, बाय बाय.